बटाटा कापून घेते आणि भरपूर असं कोथिंबीर टाकते. आणि कोथिंबीर टाकण्यामध्ये कंजूसी नाही करायचं. जर हे ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सगळेजण छान मस्त आणि मजेत असाल. तर बघा इथे ना माझी सकाळी सकाळी मस्त अंघोळ वगैरे झालेली आहे. म्हणजे सकाळचे कामं वगैरे आवरले आहे, फरशा वगैरे झालेल्या आहे. आणि इथे मी मस्त अशी अंघोळ केली आणि मस्त आता थोडंसं स्वतःला तयार करून घेत आहे. कारण की अंघोळ केल्यानंतर थोडंसं आता हिवाळा चालू आहे तर थोडं क्रीम वगैरे लावून घेत असते मी. नाहीतर तोंड वगैरे चेहरा वगैरे आहे ना कडक कडक लागते. तर आज असतो माझा गुरुवार उपवास आणि आज गुरुवारी ना मी सगळे कामं सकाळी सकाळी आवरून घेत असते. म्हणजे उपवास वगैरे असते त्या दिवशी थोडंसं फ्रेश वाटत असते. त्याच्यामुळे मग मी माझं ना हे गुरुवारचं मी रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. सकाळपासून ते मी केव्हापर्यंत कामं करत असते ते. म्हणजे सकाळचे तर झालेच सगळे कामं. आता फक्त मला बाकी म्हणजे थोडंसं पूजा वगैरे करून घ्यायची आहे. आणि इथे बघा मस्त मी स्वतःच मेकअप वगैरे करून घेतली. म्हणजे मेकअप म्हणजे साधाच असाच जे नेहमी करते तसा. आणि इथे मस्त ड्रायरने केस वाळवून घेतलेली आहे मी. आणि आता केससुद्धा मी वरती बांधून घेते मस्त. आणि मग मी जाते किचनमध्ये आणि मग मी देवघरामध्ये मस्त अशी पूजा करून घेते. आणि एवढं छान सकाळी सकाळी उठून मस्त सगळे कामं वगैरे झाल्यानंतर ना खूपच मस्त फ्रेश फ्रेश वाटते आणि एकदम स्वतःलासुद्धा खूप छान फ्रेश फील होते. तर तसंच काही रोज तर होत नाही कामं, कारण की एवढ्या सकाळी सकाळी थंडी असते त्याच्यामुळे उठणं थोडं कठीण वाटते. मग रोज 10च्या नंतरच कामं वगैरे होत असते. तसं स्वयंपाक वगैरे तर 10 वाजता. इथे बघा आता माझी देवपूजा वगैरे सगळी आवरून झालेली आहे. आणि आता मला मी साबुदाणा ऑलरेडी भिजू घातलेला आहे, कारण की आज माझा उपवास असतो गुरुवारी. तर ते करून घेणार आहे. तर इथे बघा मी ना मस्त असं साबुदाणा भिजू घातलेला आहे, कारण की आज घरी यांना सुट्टी आहे. तर मग म्हटलं थोडा जास्त भिजू घालावं. तर मग इथे मी थोडंसं जास्त भिजू घातलेला आहे. आणि हे मस्त भिजत आलेलं आहे जवळपास. आणि मग थोड्या वेळानं मी ही खिचडी करणार. आणि हे थोडेसे फ्रूट्स आहेत ते काढून ठेवते मी मस्त एका भांड्यामध्ये. ॲपल तर असं मी काढून ठेवलेली आहे. आणि आता मी छानसाठी ना आलूसुद्धा बॉईल करायला ठेवलेली आहे. तर ते आलू उकडल्यानंतर मग मी खिचडी करून घेते. तर सध्या आता केस विसरून घेते आणि नंतर तुमच्या सकाळी सकाळी ना मस्त सगळी कामं वगैरे आवरून झाल्यानंतर ना घरामध्ये एवढं फ्रेश फील होते ना, खूप छान. आणि मेन म्हणजे देवाजवळ जेव्हा पूजा वगैरे करतो आपण, मस्त धूप आणि अगरबत्ती दिवावात वगैरे करतो, तेव्हा तर खूपच छान वाटते. आणि बघा मस्त मी केस विचरून घेतले बाहेर. आणि घरामध्ये विसरले तर ते थोडं ना केस गळते, त्याच्यामुळे मी नेहमी केस बाहेरच विंचरत असते. आणि स्वतःला मस्त कॅमेरामध्ये बघत होते थोडंसं, नाही का, असं मस्त तयारी वगैरे. जेव्हा आपण छान मस्त केस वगैरे धुतो तेव्हा ना आपण स्वतःला आरशामध्ये एक वेगळंच लूक येते ना, तशाचसारखं मी सुद्धा मस्त मला फ्रेश वाटत होतं केस वगैरे. तर असं थोडंसं स्वतःला न्याहाळून बघत होते मी. आणि बघू शकता तुम्ही कामं वगैरे झाले होते सकाळीच. तर इथे प्रिशानं परत धिंगाणा केला होता. तर मग मी इथे परत ना घरं वगैरे झाडून घेतलेली आहे. मस्त साबुदाण्याची खिचडी करणार आहे. त्याच्यासाठी मी इथे साबुदाणा ना सकाळीच मस्त भिजवला होता. तर याच्यातलं मी थोडंसं काढून ठेवणार आहे, कारण की हा मला वाटतं थोडं जास्त होणार. त्याच्यासाठी वाटीमध्ये मी थोडंसं इथे काढून घेत आहे. आणि याच्यामध्ये मी मस्त शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे. आणि ह्या पद्धतीने तुम्ही साबुदाण्याची खिचडी करा ना फ्रेंड्स, तर खूप मस्त वाटते. सगळ्यात आधी तर मी याच्यामध्ये साबुदाण्याचं कूट टाकून घेते. मस्त कूट टाकून घेतली आणि याला ना असं छान मिक्स करून घेते. तर बघू शकता एवढा छान साबुदाणा फुललेला आहे ना हा, खूप मस्त. तर हे साईडला ठेवून देणार मी. कढई ठेवून घेतली आणि इथे मी साध्या मिरच्या आणि एक जास्त तिखट मिरच्या घेत आहे. याचा मी पेस्ट करून घेणार मिक्सरवरनं. तर इथे मी अद्रकचा थोडासा अर्धा इंच तुकडा घेतला. आणि आता मी याच्यामध्ये मिरच्या टाकून घेते. तिखट कमी जास्त तिखट तुम्ही करू शकता. थोड्याशा ह्या साध्या मिरच्या आहे त्या घेते, थोडं धुवून घेते आणि असं टाकून घेते. परत ह्या खूपच जास्त तिखट मिरच्या आहे, तर ह्या सुद्धा मी
थोडंसं धुवून घेते. ह्याचं आता मी पेस्ट करून बारीक झालेलं आहे. तर बघा मी ना साबुदाण्याची खिचडी करत आहे आणि साबुदाण्याच्या खिचडीमध्ये मी मस्तपैकी जे मी पेस्ट केला होता ना अद्रक आणि मिरचीचा ते टाकून घेत असते. आणि त्या आलू बॉईल करून होते ते सुद्धा मी कट करून घेतले. जिरं मोहरीची फोडणी दिली आणि मस्त असा कढीपत्ता टाकून घेतला. नंतर हे मिरची आणि अद्रकचा पेस्ट टाकून घेतला आणि आता आपल्याला याच्यावरती मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार. आणि नंतर मग थोडंसं याला चवीनुसार मीठ टाकून घेत आहे मी. चवीनुसार म्हणता म्हणता खारटच होऊन जातो. आणि आता याला मस्त आपण याला बघा मी छान अशी फिरवून घेत आहे. आणि फिरवून घेतल्यानंतर याच्यावरती असं आपण झाकण ठेवून घेऊया आणि थोडं 5 मिनिट वेट करूया. कमी गॅसवरती याला शिजू द्यायचं आहे जेणेकरून आलूला मस्त मसाला लागला पाहिजे. आणि मग आपण हे त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे जो साबुदाणा आहे तो. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा साबुदाण्याची खिचडी करून बघा. एकच नंबर लागते, खूप छान लागते आणि टेस्टी सुद्धा लागते. आणि धिंगाणा झाला की गॅस ओट्यावरती मी नेहमी असं वायपर फिरवून घेत असते, कारण की मला याच्यावरती धिंगाणा आवडत नाही. त्याच्यामुळे मी असं हे वायपर फिरवून घेत आहे. आणि आता आपण मस्तपैकी चेक करूया. तर हे बघा मी तुम्हाला अशी आलूची भाजी म्हटली होती. जवळून दाखवू का? गरम गरम माझा हात लागतो तर बघू शकता किती छान अशी झालेली आहे ही आलूची भाजी. अशी आलूची भाजी ना आमच्या त्रिशाला खूपच आवडते. तर आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया मस्त हा साबुदाणा आणि याला छान असं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याच्यामध्ये ना टोमॅटो सुद्धा तुम्ही टाकू शकता. आणि आता याला मस्तपैकी वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे गरम करून घ्यायचं. कोथिंबीर घेतलेलं आहे भरपूर असं. आणि याच्यामध्ये ना मस्त याला धुवून घेते मी आता, कापून घेते आणि भरपूर असं कोथिंबीर टाकते. आणि कोथिंबीर टाकण्यामध्ये कंजूसी नाही करायचं. जर तुम्हाला चांगलं असं करून घ्यायचं असेल टेस्टी छान कोणतीही भाजी टेस्टी करायची असेल तर कोथिंबीर जास्त टाका, जेणेकरून टेस्टी होते ती भाजी. आणि आता याला मस्त बारीक असं कट करून घेते आणि मस्तपैकी याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीराने खूपच मस्त स्मेल येते आणि टेस्टी सुद्धा होते प्रत्येकच भाजी. आणि आता आपण थोडंसं चेक करूया. त्यावेळेस ना थोडासा माझा साबुदाणा स्टिकी झालेला आहे, कारण की आमच्या आईने भिजू घातलेला आहे साबुदाणा म्हणून. तर मी भिजू घालते ना तेव्हा मस्त मोकळा होते. पाण्याचा अंदाज किती टाकायचा असते ते बरोबर टाकावं लागते. त्याच्यामुळे साबुदाण्याची जे स्टिकीनेसपणा असते ना ते म्हणजे कमी जास्त. जर जास्त पाणी टाकलं ना तर ते साबुदाणा थोडा चिकट होते आणि बरोबर पाणी टाकलं तर साबुदाणा छान असा मस्त मोकळा होते. तर आजची खिचडी माझी थोडीशी ना अशी चिकट झालेली आहे. आणि हा चिकट खिचडीसुद्धा छान लागते, मस्त लागते. याच्यावरती ना आपण मस्तपैकी दही आणि थोडीशी साखर आणि थोडंसं लिंबू असं करून मला आवडते, तर मी तशीच करून खात असते. आणि हे छान असं गरम झालेलं आहे. आणि आता मी याच्यावरती असं मस्त भरपूर असं कोथिंबीर टाकून घेते आणि छान असं प्लेटिंग करते आणि आमच्या घरच्यांना खायला देते. कशी झाली ते मी तुम्हाला जवळून दाखवते. आणि बघा इथे आपली खिचडी रेडी झाली. आता मी मस्त प्लेटिंग करून घेते. याच्यावरती टाकते असं, तुम्हाला इथे दिसत असेल असं वाफा निघताना. आणि इथे माझी मस्त प्लेटिंग करून झालेली आहे. मी चम्मच घेतला. आमच्याकडे बाकी सगळे हाताने खाते, मी फक्त चम्मचने खाते. आणि जवळून दाखवू का तुम्हाला? हे पहा माझी खिचडी अशी झालेली आहे. तर
दिसली कशी झालेली आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा फ्रेंड्स. तर खूप छान झालेली आहे. तर मी आता त्यांना दिलेली आहे खिचडी आणि माझ्यासाठी थोडीशी वेगळ्या पद्धतीने करते. तर इथे बघा मी ना मस्तपैकी साबुदाणा घेतलेला आहे, त्याच्यावरती मी थोडीशी साखर टाकते आणि थोडंसं दही ॲड करते. मस्त असं मलाईचं दही याच्यामध्ये मी ॲड करत आहे आणि असं मस्त वरतून असं थोडंसं निंबू पिळून घेते आणि असं छान छान निंबू पिळून घेते याच्यावरती. तर बघू शकता तुम्ही. आणि हा असं करून ना तुम्ही खा, खूपच छान लागते फ्रेंड्स, नक्की तुम्हाला आवडेल. तर चला मग आता मी छान अशी खिचडी एन्जॉय करते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत. आम्ही मस्त साबुदाण्याची खिचडी खाल्ले आणि आता सर्व आवरून घेतलं, गॅस ओटा वगैरे. आणि तर हा व्हिडिओ मी आजचा इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा अजिबात विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनवर प्रेस सुद्धा करा, जेणेकरून मी जेव्हा तुम्हाला व्हिडिओज टाकेल तेव्हा तुमच्या फोनवरती आधी माझी नोटिफिकेशन्स येईल. त्याच्यासाठी नक्की बेल आयकॉनवर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सुद्धा सांगायला विसरू नका. तर व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद आणि तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. Audio Jungle.